एक आहे ना कामवाली बाई लावा लागणार आहे मला. चांगली गोष्ट आहे. पुसणं याला म्हणतात. ती म्हणते जोरात दिलं खूप. अय पिहू पिहू बोलणार नाही का मग तुम्ही अशी? अय बंद करा व्हिडिओ. बोलणार नाही तू माझ्यासोबत? सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवरती. ड्युटीला जाण्या अगोदर म्हटलं चला पहिले गाडी वॉश करून घेऊ. कसं आहे ना, मी घरीच वॉश करायचो, बट काय झालं की आम्ही सुरत गेलो होतो ना, त्यामुळे मग गाडीत जरा म्हटलं एकदा फुल वॉश करून घेऊया. आणि त्यामध्ये मला हा फोम वॉश खूप जास्त आवडतो, म्हणून मग म्हटलं चला एकदा गाडीला पूर्ण आतून आणि बाहेरून क्लीन करून घेऊ, म्हणजे मग आपण पुन्हा घरी आपली गाडी क्लीन करू शकतो. सो तुम्हाला पण हा फोम वॉश आवडतो का? बघा आपली गाडी काय मस्त दिसते. आता जसं घरी आलो तसं समजलं की आम्हाला कोणीतरी गिफ्ट पाठवलं आहे, आणि ते बघण्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. सो चला तुम्ही पण बघा आमच्यासोबत काय आहे नेमकं गिफ्ट आलेलं आम्हाला, आणि कोणी पाठवलं आहे ते गिफ्ट. कोणीतरी आहे ना आम्हाला अननोन गिफ्ट पाठवलंय. गिफ्ट हे बघा, आमचं नाव पण छापून आलंय. एक फोन आलेला कुरिअर मधून की तुमचं पार्सल आलंय म्हणून. म्हटलं आमचं पार्सल तर घरी पोहोच का नाही, तर बोलले म्हणजे मारुती सर्व्हिस जी आहे ती घरी पोहोच करत नाही, अहमदाबाद वरून हे पार्सल आलंय. तर आता देव जाणे काय काय नाही. बघ ना, असं स्टिकर लावून पाठवलं त्यांनी. कोणी पाठवलं ते पण नाही माहिती आपल्याला ना. त्यावर नावच नाही. आणि प्रिया की प्रीतम स्टिकर पण आलंय. आमचं स्टिकर लावलंय. 31st गिफ्ट दिलं की काय तुम्ही गपचूप मला? बापरे, मी कशाला, मी अहमदाबाद वरून कशाला पाठवलं? मग इथूनच घेईल ना. बात तर सही आहे. चला बघू काय आहे ते. कैशी तरी द्या प्रीतम. थांबा देतो. तिची एक्साइटमेंट बघा, तिला असं वाटतं मेकअपच काही आहे का काय. अगं ओपन तर कर आज. जास्त उत्सुकता वाढली की असं होतं, ते लवकर निघत नाही, मग माणूस ना इकडून तिकडून वाकून बघायचा प्रयत्न करता. ओ माय गॉड, ये क्या है? काहीतरी थँक्यू फॉर नियुक्ती. कोण नियुक्ती का? थँक्यू फॉर बिंग. ये चावी काय गाडीची? गाडी तर नाही, गाडी दिली. कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. थांबा काय बघू दे. गाडी भेटली का? डायरी. डायरी. वाव, प्रीतम माझी होती डायरी. किती छान ना. सगळ्या डायऱ्या तुम्ही 2-2 पानं भरवले फक्त. काय मला एक पण डायरी देत नाही. आपण काय करूया मग, ही डायरी आहे ना आपलं, आता जे पण व्हिडिओज वगैरे असतील ना, पेन ते लिहायचं. प्रिया की प्रीतम पेन. वाव, छापून आलेलं. ओ किती माय सुंदर आहे. गॉड. डायरेक्ट प्रिंट आहे प्रीतू. हे बघा प्रिंट आहे, थांब. स्टिकर वगैरे नाही. वाव, सिरियसली किती छान आहे. खूप छान आलाय. आता यात काय प्रिया की प्रीतमच असेल काहीतरी. हो, 31st गिफ्ट आलेलं दिसतंय. हे बघ, किचन वर पण नाव आहे. तू पाहिलंच नाही? प्रिया की प्रीतम. प्रिया के ही प्रीतम. बॉटल प्रिया की ओ भाई साहब, क्या बात है. स्टीलचा मधून एकदम छान थर्मस. ती तुलाच ठेव आता. हा मला बरं. थँक्यू फॉर बिंग हिअर ऑन अवर जर्नी फ्रॉम टीम नियुक्ती. ओके. हे बघ, हे याचं गाडीचं ना किचन आहे ते. किचन आहे पण किती छान. हे बघा किती प्रिया मस्त की आहे. प्रीतमच त्याचं नाव आहे. सगळीकडे आपले स्टिकर्स लावलेत. ते मस्त पॅकेजिंग पण खूप मस्त केलंय, छान आवडलं. वी आर रिअली इम्प्रेस्ड. ज्यांनी पण कोणी पाठवलं त्यांना खरंच थँक्यू. खूप आवडलं. खूप मस्त आहे, खरंच आवडलं मला. प्रिया की प्रीतम. मला सगळ्यात जास्त हे आवडलं डायरी. मला हे बॉटल आणि पेन सर्व ब्लॅक कलरचं आहे. आणि ब्लॅक इज अवर फेवरेट कलर ना, दॅट्स वाय. आपल्या फोर व्हीलरलाच लावा ना. कारच्या याला लावतो. प्रीतम से ये रहा आपका रिमाइंडर. प्रिया मैडम, आपका कुछ हेल्दी खाना खाने का समय हुआ है, प्लीज इसीलिए खाना खा लीजिए. हे असे रिमाइंडर लावलेले आहे मी. प्रीतम से ये रहा आपका रिमाइंडर. प्रिया मैडम, आपका कुछ हेल्दी खाना खाने का समय हुआ है, प्लीज इसीलिए खाना खा लीजिए. हेल्दी खायला बघितलं ना, असे रिमाइंडर लावून ठेवले. ती आहे ना जेवण करत नाही टायमावर, कधी पण उठसूट, आणि मग ऍसिडिटी होती. दाखव, ओपनर पण आहे का त्याला? अरे वा, हो ओपनर पण आहे. येतो बढिया काम आहे. स्कूटीलाच लावा हे. तुझ्या स्कूटीला कशाला? मग बरं तू काय करते ओपनरचं? नहीं पता. बता बाय बाय. काय नाही करत, राहू दे पण इमर्जन्सी. मी आणली आहे मच्छी, पण आता तुला पहिले फ्रुट्स देतो. मला खूप जास्त प्रमाणात ऍसिडिटी झाली, खूप डेंजर ऍसिडिटी झाली. मी आताच औषध घेतलंय,
ऍसिडिटी का झाली कारण मी 5 वाजता पिझ्झा खाल्ला होता म्हणून. तू खूप पिझ्झा विझ्झा खायला लागली सध्या. तुम्हीच मागवला होता. का म्हणजे माझ्या मोबाईल मधून मागवते वरून मलाच नाव करत होती का? आमच्या इकडे पेट्रोल पंप बंद झाले. सगळीकडेच झाले पूर्ण महाराष्ट्रात प्रिया. पेट्रोल पंप बंद का झाले तर त्यांना पेट्रोल सप्लाय नाहीये. संत्री खूप फ्रेश आहे. मग मी काय बोललो होतो तुला? तोडते ना मी तर पूर्ण बघा हा, मग मी तुला काय बोललो होतो खरंच असं तुमच्या डोळ्यात पिळलं ना लगेच. ते जे खूप मोठ्या साईजचे येतात ना प्रिया त्यांना आहे ना केमिकल हायब्रिड असतात. हे ऑर्गॅनिक आहे. आणि याचं कसं माहितीये का ही स्वस्त पण मिळाली आपल्याला. हो छान आहेत बघू गोड आहे की नाही. द्राक्ष खायचे होते मला पण ती द्राक्ष खूप आंबट आहे सांगते. द्राक्ष आपण आणू ना पिंपळगावला जाऊ तेव्हा. मी जाऊ नका पिंपळगावला. भैयाचा वाढदिवस येतो 11ला. काय चालू आहे राव? फिश देतो ना तुला धुवून बाई. काय जिम चालू केली 1 तारखेपासून. रिझोल्युशन घेतलंय 1 तारखेपासून. तर डाएटचा भाग आहे आता. तिचं म्हणणं आहे की मी नाही धुणार, तुम्हाला खायचंय तर तुम्ही धुवून द्यायचं. मला वास लागला काटा. मला वास नाही आवडत असं म्हणून मी धुवून देतोय. मी फक्त फ्राय करून देणार त्यांना मच्छी, दुसरं काहीच नाही करणार. आणि माझं डाएट मध्ये फक्त रात्रीला आता फक्त फिशच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे हा फक्त नाही म्हणजे सलाड आणि फिश आहे असं. असं दरवेळेस मला कन्फ्युजन राहत नाही. ही जी आणली ना ही राणी मच्छी आहे. म्हणजे इकडे बोईसरला हिचं नाव राणी मच्छी आहे. बोईसरला नाही सगळीकडे राणी मच्छी. आमच्या इकडे नाही मिळत अशा. मग तुमच्याकडे भेटत नाही म्हणून तुम्हाला माहित नाही त्या मच्छीचं नाव काय. असं बोललो का बोईसरला भेटते फक्त. अरे मी सांगतो इथे आता मी इथेच बघतोय तर इथेच सांगेल ना. आता गोव्याला नाही भेटत ही. नाही भेटत. अरे नाही भेटत बाबा. हा तर इथं भेटती बोईसरला भेटती म्हणूनच फक्त बोईसरला भेटते आणि त्या मच्छीचं नाव आम्ही पाडले राणी मच्छी. आता तू कसं काय तू इतक्यात बोलली सगळीकडे भेटती. नाही तुम्ही बोलताय ना नाही असं थोडी राहतं. चिटिंग करते बरं का तू खोटारडे. मग मी आधी हेच बोललो होतो. मला माहिती तुला बोलायचं राहतं म्हणून तू लगेच बोलून घेते. मी बोलले तुम्हाला कळलं नाही ते. कळलं नाही ते. शहाणपणाच खूप आहे तुझा. तर ही राणी मच्छी आहे. आता बघा ना 100 रुपयात 9 आणल्या मी. 9 मच्छी. हे फ्रीज मध्ये ठेवून त्याच्यातलं पाणी काढून. हो लगेच ठेवतो मी. आणि हे बघा इकडे प्रियाने माझ्यासाठी आता 3 फिश घेतलेत. त्यामध्ये आता ती बेसन वगैरे बेसन आहे बेसन टाकून मस्त. बेसन लावतात का रवा लावतात का काय? तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ मग ते नाही लावत आहे. मला बेसन कशाला खाऊ घालते का तू? नाही हो प्रीतू तांदळाचं पीठ येते. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? गलाव से पानी आ गया. पण घेतलं म्हणून आता झालं विषय इकडे. बापरे बळजबरी मला बेसन खाऊ घालते. मलाच मी थोडं कन्फ्युज झालो. पिवळा कलर मला दिसू राहिला कॅमेऱ्यात दिसतोय म्हणून. तांदळाचं पीठ घ्यायचं. ही आहे ना खोटं बोलती. चुकून पडलं तिच्याकडून ना तर ती माझ्या चुकून लावून दिलं मला म्हणते तांदळा. मी पण कन्फ्युजन मध्ये आलं थोडस. भला एका जमाना नाही ना. वडापाव कसा खाता ती बोलती. वडापाव आता मी डाएट चालू केलं ती बेसन खाऊ घालायला राहिली पहिल्याच दिवशी मला. हे असं खरं सांगतो बरेच सारे आहे ना ज्यांचं लग्न झालेलं आहे ना ते नवरे आहे ना बरेच वेळा जिमला जाण्याचा विचार करतात पण बायकोच्या अशा हट्टांपायी आहे ना ते डाएट होत नाही. म्हणजे पेटू येतो बाहेर. त्याचं रिझन काय माहिती का? एक तर ते उरलेलं रात्री म्हणजे उरायला नको सकाळी म्हणून ते रात्री जास्त खाऊ घालतात. आणि आपलं म्हणणं राहतं की अगं आम्हाला डाएट चालू करायचंय तर नाही. आता मी तुम्हाला काय बोलू. आणि हे असं आता बघ तांदूळाच्या पिठाऐवजी बेसन दिलं टाकून आणि वरून मला म्हणते तांदळाचं पिठच आहे. अहो मी चुकून घेतलं ते बघा डबे सेम. अरे कलर बघ. मी कलर वरून हा कलर बघ. हा सफेद इथं. आणि तू चिठ्ठ्या स्वतःसाठीच बनवल्या. राईस आटा इकडं बेसन. ते मैदान त्याच्यात फरक नाही कळत ना मला. राईस आटा मैदा वगैरे. प्रिया तू आता लग्न करून 4 वर्ष झाले माझ्यासोबत लग्न करून तुला. हे बघा तेल कोकोनट ऑइल. हे बघा त्या दिवशी तुम्ही मसाजला पाहिला असेल. आज आम्ही कुकिंगला वापरतोय. किती टाकायचं बस का? तुला बघ ना बस. जास्त नको लावू. जास्त तेल नको लावू. मीठच नाही टाकलं वाटतं मी. बापरे काय खरं नाही. तुझा मूड दिसत नाही आज बनवून द्यायचा बरं का मला. मला जाम कंटाळा आलाय खरोखर. अगं पण मग माझी टेस्ट नको बिघडव तोंडाची. तुम्हाला काय एक आहे ना कामवाली बाई लावा लागणार आहे मला. लावा ना मग. खरंच लावू का? मग चांगली गोष्ट आहे. बापरे तोंडच उतरलं तुझं तर. माझं काय तोंड उतरलं. नाही लावत का? जा तिकडे. हात ओला लावतो मला. हात पुसते का माझ्या तोंडाला? पुसणं याला म्हणतात.
याला म्हणतात ओला पुसणं. हात कशात आहे तुम्ही? ओला नाहीच आहे हात. धुतले का? हात धुतले का तुम्ही? हो बघ बरं, नको मला काही बस. तसंच हात लावणार आहे का मी तुला पागल? मला माशाचे भजे खाऊ घालते बाई आज. मासं खाल्लं तर तुम्ही बोलता बाई कडकच झाले नाही ग आज कसं काय झालं? मग आज कडक करणार आहे का? मला लगेच खायचं. गॅस चालू केलाय का? मग. कोकोनट ऑइल मध्ये ते बनवत आहे, मस्त खुशबू येते यार. ते आपण मार्केटला गेलो पण हे घेऊन यायचंच राहिलं. मला ती बर्फी खायची होती कोकोनटची. तू लक्षातच देत नाही मला. खुशबू छान येते ना मस्त. तू लक्षात नाही काय? कोकोनट ऑइलचं खुशबू एकदम छान येतं. रडतीये. हिला आहे ना इंजेक्शन द्यायचं होतं मला. मी इंजेक्शन दिलं पण तिला लय दुख राहिलं. रडू नका पिऊ, पिऊ रडू नका ना. सॉरी ना बाई. पिया अगं जाणून बुजून थोडी तू घाबरलेली होती बाबड्या तेवढी. अय सॉरी ना. चल दवाखान्यात जाऊन घेऊ. ती म्हणते जोरात दिलं खूप. अय पिहू पिहू बोलणार नाही का मग तुम्ही अशी? अय बंद करा व्हिडिओ. बोलणार नाही तू माझ्यासोबत? पिहू तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही किती मोठे डॉक्टर व्हा पण तुमच्या बायको पुढं तुम्हाला काहीच येत नाही हे तुमची बायको तुम्हाला सिद्ध करून देते. घरच्या माणसांना आपण कधीच ट्रीटमेंट नाही देऊ शकत बाबा. सो मग काय, मनवण्यासाठी टाइम गेला आणि दुसरा दिवस आला. बघा मॅडम रात्रीच्या भांडणानंतर डायरेक्ट आत्ता उठलाय आणि आत्ता माझ्याशी, आता ते पण एक शूट आहे म्हणून कामापुरतं बोलतीये आणि किट्टू आला भेटायला म्हणून ती उठली आहे ना किट्टू. रेड बॅग सोबत रेड किट्टू. काय मॅडम आता तरी गुस्सा छोड दो. ओ मॅडम काल तुमच्याकडे व्लॉग अर्धा राहून गेला. तुम्ही म्हणता ना डेली व्लॉग का नाही येत, तर याच गोष्टीमुळे येत नाही. लगेच भांडायला लागते माझ्यासोबत. खरं कहाणी सांगितलं ना मग कळलं. खरी कहाणी सांग ना मग. काय सांग. यांनी जाणून बुजून मला जोरात इंजेक्शन दिलं काल. जाणून बुजून देता. ते इंजेक्शन दिलं आणि काढलं, ते पुश पण नाही केलं. तू रडायलाच एवढी लागली जोर जोरात. आता टोचताना थोडं माणूस रडतं. रडतो? पुश करायचं थोडं म्हणजे फर्स्ट फ्लोअर, पण दुखलं तसं पण दुखलं. फर्स्ट फ्लोअर पर्यंत आवाज गेला. म्हणून डायरेक्ट काढून घेतलं. मला वाटलं दिलं असं इंजेक्शन, पाहते तसंच भरलेली सिरिंज. म्हणून मला राग आला की कोणी इंजेक्शन प्रिक केल्यानंतर पुश केल्याशिवाय काढतं का कोणी? नाही काढत. मग मी उगाच एवढं दुखणं सहन केलं का माझं? Why are you running? Why are you running? म्हणून मला राग आलाय आणि मला आतापर्यंत खूप राग येतोय. हो ना. आता का बरं उठली मग? व्हिडिओ बनवायचा. जसं की मी थोड्या वेळापूर्वीच बोललो, 1 तारखेपासून रिझोल्युशन घेतलेलं आहे मी की मी आतापासून वर्कआउट स्टार्ट केलं आहे. सो हे जिममध्ये जाऊन आलो आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता घरी जाऊन बायकोला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. आणि खूप मस्त दिवस गेला जिममध्ये पहिलाच. आता मी पूर्ण रेडी झालो आहे. आता निघतो, तिला कुठेतरी बाहेर घेऊन जातो. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की तिला एकच आवडतं, लावा केक खायचा. मग म्हटलं चल बाई आता ती पण विश पूर्ण करतो. सो गेलो आम्ही बोईसरला आणि तिथून मग तिला लावा केक घेतला आणि थोडीफार खारी घेतली. तिला चहासोबत खारी पण खूप आवडते. फिश झालं मस्त. तिने रागात का होईना भाजी बनवली. त्यानंतर चपात्या आणि सलाड. हे आता आमचं आहे जेवण आजचं. क्या राग उतरला ना आता? नाही का अजून? ठीक. डबल घ्यावा लागलं इंजेक्शन. बढिया आहे. सो चला मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगला. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तोपर्यंत बाय.